कामगार सेनेकडून डालमिया कंपनीच्या कामगारांना मिळाला न्याय। मागील 1 महिन्यापासून कामावरून कमी केल्याने 30 कामगार बसले होते घरी। जिल्ह्याच्या उद्योगात स्थानिक मराठी कामगारांना मोठ्या प्रमाणात कंपनी व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून जर कोणी मराठी कामगार आपल्या हक्कासाठी लढायला पुढे आला की त्याला कुठलीही नोटीस किंवा सूचना न देता कंपनी गेटच्या आत येण्यास मनाई केली जाते। असाच प्रकार डालमिया कंपनीत घडला आणि सुरुवातीला 3 कामगारांना कामावरून कमी करण्यात आले। मात्र त्या 3 कामगारांना यासाठी कामावरून कमी केले की ते महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांच्या नेतृत्वात मनसेच्या युनियनमध्ये दाखल झाले। या दरम्यान तब्बल 30 कामगारांना कामावरून कमी केल्याने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार यांनी केंद्रीय जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली। मात्र कंपनी व्यवस्थापन मानायला तयार नव्हते। पण शेवटी दिनांक 7 जुलैला कंपनीचे अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांची कामगारांसह आयुक्ताकडे बैठक झाल्यानंतर कंपनीमधून काढून टाकलेले 30 कामगार उद्यापासून कामावर येण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला। आज डालमिया कंपनीच्या जे 30 लोकांना कामावरून काढण्यात आला होता पुढच्या महिन्यात, तर आज लेबर कमिशनर ऑफिसमध्ये आमची बैठक झाली। बैठकीत ते पूर्ण 30 लोकांना उद्यापासून 8/7/2025 तारखेपासून ते पूर्ण 30 लोकांना कामावरून घेण्यात येणार आहे, अशी आमचे कामगार आयुक्त साहेबांसोबत बोलणं झालेलं आहे। आजची बैठक आमची डालमिया कंपनीचे जे विषयमध्ये सक्सेस झालेली आहे त्याच्या विषयमध्ये हे पूर्ण कामगार लोक आमच्यासोबत आहे। यांचे मुद्दे पण जे आहे ते आता त्याच्यामध्ये 15 दिवसात आमची बैठक आहे। पण ज्या विषयमध्ये यांना काढला होता ते विषय संपला आहे आणि यांना सगळ्यांना न्याय मिळाला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।